सहभाग नाही वाल्मिक कराडच्या वकिलांनी असा युक्तिवाद कोर्टात केलाय। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आपल्यासोबत आरोपी वाल्मिक कराडचे वकील आहेत। काय सांगाल सर, नेमकं काय युक्तिवाद झाला न्यायालयामध्ये, काय तुमचं म्हणणं होतं? आम्ही फक्त 10 दिवसाची कस्टडी मागितली होती पोलिसांनी, त्यांना विरोध केला आणि कोर्टाने 10 दिवसाची कस्टडी नाकारून त्यांना आता मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवले। कोणते मुद्दे देऊन या ठिकाणी कस्टडी मागितली होती आणि त्या मुद्द्यावर यापूर्वीच इतर गुन्ह्यात तपास आहे, काही आरोपी आहेत का, काही यांची प्रॉपर्टी तपासायची, या बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांचं ते असं मागणी केलेली होती, कोर्टाने फेटाळलेली आहे। हत्या प्रकरणात काही संबंध असल्याचं देखील पोलिसांनी म्हटल्याची चर्चा आहे। काय त्यांना तपास करणं आवश्यक आहे असं म्हणले होते ते, पण तसंही कुठेही यांचा त्याच्यात निष्पन्न आलाय का त्यांचा कुठं आला हे असं बिलकुल नाही आहे। आता न्यायालयानं काय निर्णय दिलाय आणि तुम्ही काय कशा पद्धतीने त्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे, ठीक आहे। तुम्ही जामिनासाठी अर्ज केलाय? हो, या संदर्भात मोक्का लावल्याची देखील माहिती आतापर्यंत काय माहिती नाही आम्हाला, काय तसं आतापर्यंत काय माहिती नाही। नक्कीच जर मोक्का लागला असेल तर त्या संदर्भात बाकी कायदेशीर प्रक्रिया आहे ना, ते आम्ही करूत ना। काय बाकी मोका लावला, काय कायदेशीर प्रक्रिया आहे ते बघू। नक्कीच आपण पाहू शकतो आतापर्यंत मोक्का लावल्याची कुठलीही माहिती वकिलांना नाहीये आणि त्या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करू असं म्हटलंय। तसंच दुसरीकडे वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं दिलंय आणि हत्या प्रकरणाचा कुठलाही तपास असल्याचं समोर आलेलं नसल्याचं देखील वकिलांनी म्हटलंय। आता यावर पोलीस अधिकारी तसेच सरकारी वकील काय पुरावे सादर करतात तसेच काय म्हणणं न्यायालयासमोर मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।